काश्मीरमधून काल 232 पर्यटक मुंबईमध्ये परतले आहेत। महाराष्ट्र सरकारकडून विशेष विमानांची सोय करण्यात आली होती। विशेष विमानाने आता पर्यटक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। काश्मीरमधून 232 पर्यटक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्र सरकारकडून विशेष विमानाची सोय करण्यात आलेली आहे। आम्हाला त्रास होताच, टेन्शनमध्ये होतो, पण आपल्या महाराष्ट्रातली मंडळी, दिल्ली सरकार यांनी आम्हाला सपोर्ट करून इथपर्यंत आणलं आणि सुखरूप पोहोचवलं। त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो। सगळेजण घाबरून गेले की आपण सोनमर्गला आहोत, श्रीनगरच्या बाहेर आहोत, इथे काही होईल का। त्याच्यामुळे आम्ही जसं कळलं तसं ताबडतोब सगळ्या लोकांना गाडीत भरलं आणि श्रीनगरला परत निघालो। आम्ही त्या ठिकाणी होतोच त्यावेळेला आम्हाला भीतीचं वातावरण होतं आणि घाबरट होती। वापस येतो की नाही याची काही गॅरंटी नव्हती आम्हाला। आम्ही सगळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे गेलो होतो। यावेळेस पहिल्यांदा जमलं आमचं जाणं तिथे, आणि तिथे गेल्यानंतर अशा घटना पाहिल्यानंतर आमचा जीव घाबरला। परंतु या जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर केंद्र सरकारमधले काही मंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री, त्याच्यानंतर आमचे खासदार सर, या सगळ्यांचे आमच्याशी सतत कॉन्टॅक्ट होते आणि या कॉन्टॅक्टमध्ये आम्हाला दिलासा मिळाला। हे यांच्यामुळे आम्हाला हिंमत वाढली। हे लोकांनी म्हटलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमचा सपोर्ट आहे, सोबत आहे, आम्ही तुम्हाला कशी आणणार आहे मुंबईला, मग महाराष्ट्रात आम्ही आणतो तुम्हाला। मग त्यांच्या जसे जसे कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते हे लोक, आम्हाला सगळे लोक, आम्हाला हिंमत वाढली। मग विमान मंत्रींशी फोनवर बोलणं झाला, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो, मग आमची हिंमत वाढली और त्यांनी आम्हाला सुखरूप आणला। त्याच्याबद्दल खूप खूप सर्वांचा धन्यवाद म्हणतोय आम्ही। हल्ला झाला त्यावेळेस आम्ही सोनबर्गमध्ये होतो आणि ते दुसऱ्या दिवशी आम्ही श्रीनगरला परत आलो। त्या दिवशी श्रीनगर पण बंद झालं होतं। आम्ही हॉटेलमध्ये, आम्हाला भीती तर वाटायचीच, हॉटेलमध्ये 2 दिवस स्टे केला आम्ही। फोन रिसिव्ह होत नव्हते आणि नेहमी सारखे न्यूज बघून बघून आम्हाला पण खूप भीती वाटत होती। रात्री झोप लागत नव्हती, काय होणार काय नाही, कुठल्या वेळेस कुठे काय पण अटॅक होऊ शकतो। पण सारखं जेव्हा ज्यांनी तिथला एक सिम परचेस केला, यांचे गुरुमावली ट्रॅव्हल्स जे होते ओनर, त्यांनी आमच्यासोबत खूप छान कोऑर्डिनेट केलं आणि गव्हर्नमेंटने खूप छान सपोर्ट केला, त्यांची काळजी घेतली आणि त्यांना सुखरूप जागेवर आला। आम्ही त्यांचे आभार आहे। घरी पोहोचतोय आम्ही घरी आलो आहे, चांगला वाटतंय। अनुभव फार चांगला नाही आला यावेळेला, कारण हा भ्याड हल्ला झाला, फार चुकीचं झालं सगळं। त्यामुळे रागीत त्या लोकांचा येतोय, त्या लोकांचा, पण आता आम्ही सुखरूप आमच्या घरी परत आलोय, आम्ही चांगलं वाटतंय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची एक टीम ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी संध्याकाळी तिकडे गेली आणि वेगवेगळे महाराष्ट्रातले ग्रुप होते, त्यांच्याशी माझं बोलणं करून देत होते। सरकार देखील त्यांच्या पाठीशी होतं। मुख्यमंत्री स्वतः तिथल्या प्रशासनाबरोबर सातत्याने संपर्कात होते आणि मी देखील त्या ग्रुपशी बोलत होतो। आणि असं कुठेही संकट आपत्ती आली की मला मग चैन पडत नाही आणि फक्त फोनवरून बोलण्यापुरतं मर्यादित देखील मला राहता येत नाही, आणि म्हणून मी तत्काळ श्रीनगरला जाण्याचा, काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला। एक त्यांना सुरक्षित वाटलं की बाबा आपला माणूस कोणीतरी आले आहे आणि आपल्याला आधार द्यायला आला आहे। एक मॉरल सपोर्टची गरज असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।